जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण सायबर क्राईम या विषयाची माहिती करून घेणार आहोत. या विषयाची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक माननीय संजय शिंत्रे सर हे आलेले आहेत. तर त्यांच्याकडून सायबर क्राईम नेमका काय आहे, तो कोणत्या कोणत्या प्रकारात होतो, नेमकं आपण सायबर क्राईममध्ये अडकू नये म्हणून काय काय खबरदारी घ्यायची, यासारख्या तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण माननीय संजय शिंत्रे सर यांच्याकडून घेणार आहोत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, आपलं जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्ते. महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील, सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे. तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना? तर याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55च्या वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहेत. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात. हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं आणि गुगल प्लेवरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला आहे. त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव हे इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3च माणसं त्या घरात राहिलेली आहेत. बरोबर. मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागलेलं आहे. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ॲक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्यापेक्षा तुलना सुरू होते. मुलींच्यामध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरूनच तुलना होते किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळं काय व्हायला लागलं आहे, हे एक सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते. म्हणजे शोधावी लागते खरी माहिती कुठली ती. म्हणजे कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती. त्यामुळं सगळं गोंधळलेलं, विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ॲज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं तरी नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते. अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे हे सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळे ॲपचा वापर जी लहान मुलं करतात त्याच्यामध्ये ग्रूमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रूमिंग म्हणजे काय की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच, असं करून त्याचा इंटरेस्ट वाढला जातो आणि असा वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. म्हणजे काही मुलं तर 5-5 तास, 7-7 तास, काही त्याच्यापेक्षा जास्त. त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे. त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे, कारण का बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूडमध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, तो घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो. अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं
बऱ्याच वेळा असं होतं की हे ग्रूमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ॲपला देतो पैसे काढण्यासाठी आणि वडिलांच्या अकाउंटमध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दौंड भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले त्या गेमिंगच्या भानगडीमध्ये. म्हणजे ॲक्च्युली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्ह्यांचे रुपये काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळं त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाही आहे, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे. थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाही आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. आता ह्या URLला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात, की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्रामवरती एका मुलाने मुलगी आहे असं भासवून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याइतपत मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठं तर फोटो गॅलरीमधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दिवशी त्यानं सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला एक्सपोज करणार. ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळालं. म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असतील तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी. मुळात पोस्टच करू नयेत. आपली फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळं आपला एखादं कुठेही हार्ड डिस्क वगैरे मिळतात त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवावेत, परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नयेत. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं. तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का? जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ते ॲक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतं. आणि त्या अकाउंटवरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं. जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर त्याचे इंटरेस्ट काय आहेत, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूव्हीज आवडतात का, फायटिंगच्या मूव्ही आवडतात का. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूव्ही बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंटचे असतात. ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट. ते काही हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का. तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करा. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी, किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ. आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅमबद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना? हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही आहे. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण. सायबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आणि चांगलं इंग्रजी बोलतो मग तो खोटा असू शकत नाही. एक साधारणपणे समजूत आहे. आणि त्यामुळं काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात
असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एक वन साईड, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं हे फ्रीज चाललेलं आहे सगळं, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातं किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात, आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात, आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे व्हिक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले, मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले, मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतात. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर व्हिक्टीम काय करतात, एक जो व्हिक्टीम आहे, जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो, म्हणजे फ्रॉडमध्ये व्हिक्टीम झालेला आहे, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावरती आहेस, बरोबर आहेस का, तर हो. तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे कशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे, अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंटवर परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते, आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. मग त्यांनी विचार केला, आता पैसे काढून घेऊया माघारी. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली, तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. तर ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढं डिस्कनेक्ट झालं. आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात. किंवा यूट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा, आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या. नक्कीच नक्कीच. पण सर हे तुम्ही आता या स्कीमबद्दल सांगितलं, पण शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी? शेअर मार्केटमध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत तिथून आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्मवरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय, हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजेत. केवळ सोशल मीडियावरती एखाद्या ॲडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला नाही पाहिजे. नक्की सर. आणि आत्ता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. ही अनैसर्गिक बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे. अच्छा. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल डेटावरती लावले जातात. एक काही डेटा, रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी मगाची हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत, माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानाला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AIच्या ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले आहेत. मग जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI जेव्हा वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे AI आहेत, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून
तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे. PDF फाईलमध्ये तुमचं डॉक्युमेंटेशन आहे, सगळं आहे. तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातले बाबा ह्यातले गेलेली मालमत्ता एवढी किती आहे किंवा ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या. तुम्हाला तेवढीच माहिती काढून तो देणार, कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात AIचा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहेत आणि ते सॉफ्टवेअर्स तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काय माहिती तिथं ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती देईल. आता फॉर एक्झाम्पल परवा 2 दिवसापूर्वी तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले. वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आलं, इकडं तिकडं आलं. तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितले की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर्स ठेवलेले आहेत. त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. अच्छा, पण सर मला सांगा की AIचा वापर सध्या गुन्हेगारी जगतामध्ये सुद्धा केला जातो. असं म्हणतात की आपलं चेहरा वेगळा असतो आणि AIच्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा AIचा वापर केला जातो. तर AI हे शाप आहे की वरदान आहे? नाही, निश्चितपणे वरदान आहे. हां, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाही आहे. पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. AI म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीममध्ये म्यूल अकाउंट्स असतात. उद्या AIचा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहे त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो. आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेकमध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं, तुम्ही आपण आता बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझे मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइसमध्ये तो माझं काही पण जाऊ शकतं. म्हणजे मी आता जे सांगतो त्याच्या उलट सांगितलं जाऊ शकतं. मी याला म्हणतात याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, कशाचंही डीप फेक बनवलं जातं. पण मग याच्यामध्ये गुन्हेगार AIचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये? नाही, सध्या थोड्या प्रमाणात होतो. परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण एखाद्याला OTP देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत असू किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्ह्याचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल UPमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्यूशन रॅकेटमध्ये अटक केलेली आहे. ते महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही. ब्लड प्रेशर वाढलं, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. म्हणजे नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकते, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. त्रयस्थ म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात करतात. नक्कीच सर, मग तुमचा सायबर विभाग आहे तो AIचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी? तुम्ही काही त्याचा उपयोग करता का? आहे, सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत की 193वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत. असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात. त्याच्यामध्ये कोणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली
की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो, लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, मग त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादं फेसबुक वापरलं असेल, एखादं इंस्टाग्राम, ह्या सर्वाचं विश्लेषण टेक्निकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये केलं जातं. मी जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टिन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट्स सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात. ह्या सर्टिनच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात, हे सर्टिनच्या माध्यमातून. त्यानंतर आहे SOC म्हणजे सिक्युरिटी ऑफ द सेंटर. आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू नये. त्यानंतर आहे COE सेंटर ऑफ एक्सलन्स. तर याच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढं केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास होऊ शकतो. म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं. अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे. अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं? पहिलं त्यांनी 1930 वरती कॉल करायचं आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 1930 वरती कॉल करायचा. कॉल करून माझे असे पैसे गेलेले आहेत सांगायचं आहे, माहिती द्यायची आहे. लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आणि त्या बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे. कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आतापर्यंत असा अभ्यास सांगतोय. त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर. मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत. 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळं पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉन्च करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ते अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे. लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-6 तास जातात, काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंटमधून मल्टीलेअरच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एका अकाउंटमधून 2-2 हजार, कधी कधी 20-20 हजार अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत आणि हे सगळे अकाउंट म्युल अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहीतच नाही आहे हे यावर काय चाललेलं आहे, त्यानं कोणाला तर अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊन शिना, किंवा काही लोभापोटी हव्यासापोटी त्यांनी ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरायला दिलेलं असतं. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतो. 1 कोटी साधारणपणे 2,000 अकाउंटमध्ये पैसे जातात. मग कुठं 50,000 गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात.
त्यामुळं पहिली गोष्ट आहे, पहिलं 1930 cybercrime.gov.in, आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो, आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आहे आणि तपास करून घ्यायचा आहे. पण पहिलं हे 1930. नक्कीच नक्कीच सर. पण सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची? मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला, आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत, तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो. तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाशी मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता, किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे होती, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ॲक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1930 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो. नक्कीच नक्कीच सर. संजय शिंत्रे सर, आज आपण इथे आलात आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीबद्दल आमच्या मंडळींना खूप महत्त्वाची अशी माहिती सांगितली. मी सगळ्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.